पिंकी आपल्याला कायमची सोडून जाणार आहे रे इकडून. मी तू काम धाव. ऑफिस मध्ये असं नाही ना रडायचं. जाता जाता मितालीला भेटणारच का? नाही, आता मी गेले तर परत नाही होऊ शकणार. जाऊन येतेस का तिच्याकडे? नाही नको. मला तिला बरं वाटेल का? नाही, मला तिला असं जाताना बघवणार नाही, मला त्रास होत राहील. मी तिला बाय नाही म्हणू शकणार त्या दोघींना मी. अगं तुला खरंच बरं वाटेल, तू जाऊन ये एकदा. मला ना असा श्वास घ्यायला त्रास होतो. मिताली अगं, बघ तू तिच्याशी बोलून घे अगं एकदा. डॉक्टरांना फोन करूया तो आपण जरा. त्यांना विचार ना कुठली, विचार त्यांना असं श्वास घ्यायला त्रास झाला की कुठली गोळी घेतात का. मिताली बस बस आधी. नाही नको. ग मिताली मिताली अगं असं करून तसं चाललंय. मला भेटायचं तिला. ती बघ ती निघाली, गाडी निघाली का त्यांची. मिताली हे बघ तू तू आधी बस इथे शांतपणे बस. मिताली बघते ना. अगं हो ती येईल, तू आधी शांतपणे बस. मिताली अगं ती येईल. अगं तू तू सावरत ये स्वतःला. मिताली रामण्णा, रामण्णा, रामण्णा. मी मजेत. अलका कुठे? आतमध्ये बोलव तिला बाहेर. हो 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 मी बसते, तू बोलव. थँक्यू रमण्णा.
विद्या. हाय अलका, कशी आहेस तू? आहे बरी आहे. आज सवड मिळाली काय ग तुला? मध्ये एकदा येऊन गेलीस आणि मग नंतर गायबच झालीस. नाही ग, खूप बिझी होते. बऱ्याचशा केसेस होत्या. त्यातली एक तर खूपच सिरियस होती. त्यात बराच वेळ गेला. मध्ये विचार केला होता तुला फोन करेन म्हणून, पण शक्य नाही झालं. मनोहरला करत होते मी मधून मधून फोन आणि सतत तुझी चौकशी करत होते. पण फोन नाही ना केलास? हो, असं वाटलं ज्या गोष्टी बोलायच्या त्या समोरासमोरच बोलणं जास्ती चांगलं, म्हणून नाही केला ग. आज आलीस हे नशीबच मग. हो, आणि आज अगदी खूप वेळ घेऊन आले. भरपूर वेळ आहे. म्हणजे जाण्याची तेवढी घाई नाहीये. म्हणजे जेवून जाशील ना तू? नाही, आज नको. जेवायला पुन्हा कधीतरी येईन ग. आज आपण गप्पाच मारूयात. बोल. काय बोल? अगं बोल, आपण ज्या गप्पा मारणार आहोत ते बोल. तुझी पण कमालच आहे हा विद्या. असं बोल, गप्पा सुरू कर, असं करून होतं का कधी? होतं की. अगं आमच्या सेंटरमध्ये आम्ही असंच करतो. चला सुरू असं म्हटलं की लोक सुरू होतात. आणि तू नाही का वर्गातल्या मुलांना म्हणायचीस चला सुरू, की व्हायची सगळी मुलं सुरू. हां ठीक आहे, तेवढं करून ठेवा धारगळकर. मला जरा एक चहा पाठवून दे ना, आणि जरा घसा दुखतोय माझा. मी हां ठीक आहे आपण हां त्यांना सांगा मी करते तुम्हाला, मला फोन येतोय. हां ठीक आहे, पाठवून द्या लगेच. हां बोला. हॅलो, कोण बोलताय? मी तू पल्लू. पल्लू विसरलेच ऑफिसमध्ये. कशी आहेस? मी बरी आहे. लागलं का घर सगळं? आज आटपलं सगळं घर लावून. मी तू कशी आहेस तू? मी बरी आहे. अगं 2 दिवस वाट बघत होते तुझ्या फोनची, पण नंबरच लागत नव्हता. मी सुद्धा कधीपासून तुला फोन करायला बघत होते, पण हे सगळं सेटल करण्यात एवढा वेळ गेला ना की जमलंच नाही. झालं सगळं व्यवस्थित? हो, प्रवासाचा त्रास झाला थोडासा, पण आता सगळं ठीक आहे. एकटीनंच केलंस का आई आल्यात तुझ्या बरोबर? नाही, त्या मामांकडेच राहिल्या. म्हणाल्या 6 महिन्यांनी येईन मी, 5-6 दिवसांसाठी. हां, खूप एकटं वाटतंय का मी तू? मला सुद्धा पल्लू. त्या दिवशी तुम्ही गेलात ना, दिवस भयानक होता माझ्यासाठी. मी सुद्धा सावरते ग ह्या सगळ्यातनं, पण खरं सांगू मी तू, म्हणजे असं बोलू नये, पण आई नाही येत ना इथे, म्हणून थोडं रिलॅक्स वाटतंय. अगाऊ स्वातंत्र्य मिळालं म्हणून की काय? पण राहा, छान राहा. आता सावरायलाच हवं ना. मी पडताना हात द्यायचं म्हटलं तरी आपण दोघी आहोत 2 टोकात. येऊ ग परत जवळ, आणि मी वाट पाहीन त्या दिवसाची. मी सुद्धा. पिल्लू काय म्हणते आपलं? ती काय रुळली लगेच 2-4 दिवसात.
5-6 मैत्रिणी सुद्धा गोळा केल्या तिने. शाबास, सुपर फास्ट आहे कुठे दे जरा. ती राजन बरोबर साईटवर गेले. ती पण खूप हट्ट करत होती की मी तू मावशीला फोन लाव, मी तू मावशीला फोन लाव, पण सगळं आवरण्यामध्ये वेळच नाही मिळाला. हे पण आल्यावर सांग तिला माझ्याशी बोलायला. फोन लावून दे. तुझा नंबर आला तो मी सेव्ह करते आता. हाच आहे ना? हो, नक्की सांगेन. एक मिनिट हा, एक मिनिट. हां बोला. हां ठीक, एक मिनिट. पल्लू, मी करते तुला नंतर फोन. हां, जरा कामाचा मेसेज आलाय. कोणतरी भेटायला आलाय. रात्री बोलू निवांत. मी तू तुझं काम कर, आपण नंतर बोलूया. ठेवू? हो. पल्लू, हां, काळजी घे ग. तू पण. चल बाय. बाय. हां बोला. हां, पाठवा त्यांना 1-2 मिनिटांनी आतमध्ये. हो 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 ठीक आहे. आणि चहा नाही पाठवला अजून. सगळ्यांचा एकत्र पाठवा आता. रियाचा फोटो काढला होता मी. अलका, मी ठीक आहे विद्या, सावरले मी. येस मलाच सावरायला हवं ना. येस, हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. हो, मनोहरने सांगितलं मला. पप्पांच्या दिवस कार्याचे विधी व्यवस्थित झाले म्हणून. वाटलं होतं कुठे अडतंय की काय, यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर. पण लगेच शिवला कावळा पेंडाला. मी म्हटलं सुद्धा, तुम्हीच याला घरात माझा नातू म्हणून परत. अलका, अलका, तुला खरंच वाटतंय तसं? काय? तुला खरंच तसं वाटतंय? हो, हे येणार आहेत परत. ते म्हणालेत मला तसं. अलका, अगं बाहेर ये या सगळ्यातनं. कशात ना? तू तू हे जे काही चालवलंयस ना त्यातनं. म्हणजे हे जे काही मी बोलतेय ते सगळं खोटं आहे? मला वेड लागलाय? हे स्वप्नात येतात माझ्या, हे सगळं खोटं आहे? तू खोटं सांगत नाहीयेस, तू खरंच सांगतेस. पण तुझ्या मनाला जे खरं वाटतंय ना ते तू सांगतेस. लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? अगं म्हणजे तेच ना, हे म्हणजे सगळं मी नाटक करते. मनूला जे मी म्हटलं की हे माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले तुझा नातू म्हणून मी या घरात परत येईन, ते सगळं खोटंच ना? अलका, अगं ती भावना वाईट नाहीच आहे. तुझा हेतू पण खूप प्रामाणिक आहे. पण हे सगळं ज्या पद्धतीनं होतंय आणि ज्या वेळी होतंय ना ते योग्य नाहीये. आणि तू जर असाच विचार करत राहिलीस ना आणि असंच वागत राहिलीस तर त्याचा सगळ्यांना त्रास होणार आहे. मनोहरला, मितालीला, तुला, म्हणून वेळीच सांभाळायला हवं. अगं आपण दोघी मोठ्या आहोत ना, जाणत्या आहोत. म्हणून हा विचार करणं, सांभाळणं
हे सगळं आपणच करायला हवं ना. कळतंय ना मी काय म्हणते ते? अलका, मी काय म्हणते ते समजून घे ना जरा. तू असाच विचार करत राहिलीस तर त्यातनं काहीच साध्य होणार नाही. उलट त्रासच होईल सगळ्यांना. आणि मी जे म्हणते ते तुला कळत नाहीये यावर माझा विश्वास नाही. म्हणजे माझी स्वप्न खोटी ना? पुन्हा तेच. अगं तुझी स्वप्न खोटी आहेत असं मी म्हणतच नाहीये. अलके, अगं मितालीला मूल झालं तर आनंदच होईल ना. शेवटी ती या घरची सून आहे, तुझ्या मुलाची बायको आहे. पण फॅक्ट ही आहे की आपण कितीही विचार केला, कितीही ठरवलं तरी मितालीला मूल होणं शक्य नाही. आणि अलका, हे सगळं तुला माहित असताना तू असं का करतेस? हे बघ, मला नातू हवाय बस. अगं मितालीला, मनोहरला त्यांना नाही वाटत आपल्याला बाळ हवंय म्हणून? अगं तीळ तीळ जीव तुटतो तिचा मुलांसाठी. रस्त्यात साधं मूल सुद्धा एकटं दिसलं ना तर जीव कासावीस होतो तिचा. अगं मितालीला नसेल वाटत तिच्या कुशीत एखादं बाळ असावं म्हणून? अलका, मी जे सांगते त्याचा जरा तटस्थपणे विचार कर. तुझं तुला आपोआप कळत जाईल. आणि मितालीच्या बाबतीत झालं तर तो चमत्कारच असेल कदाचित. हो, चमत्कारच होईल कदाचित. नाही नाही, आयत्या वेळी धावपळ नको म्हणून तुम्हाला इन्फॉर्म केलं. हो ये. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. बाय. तळवळकर. हॅलो माधुरी. हां, त्या तळवळकरांना जरा लवकरची अपॉइंटमेंट दे. होय होय, मी डॉक्टरांशी आत्ताच बोलले. कळव त्यांना तसं. बरं, बाहेर कोणी पेशंट्स आहेत? ओके, या.
ओ शिट. हॅलो डॉक्टर. हां डॉक्टर वेदिका हियर. आता समज एखादा प्रश्न तुझ्याकरता खूप अवघड आहे तर तो माझ्याकरता एकदम सोपा असेल आणि जो मला सोपा आहे तो तुला अवघड वाटू शकतो. आणि विद्या, तुला असं वाटतं की मी कधीच मितालीच्या बाजूने विचार केला नाही? हे बघ, तुम्हाला पारंपरिक म्हण, बुरसटलेली म्हण, काही म्हण, मी जी आहे ना ती अशी आहे. आणि हे बघ, स्वतःच्याच मुलाबाळांकडनं काही अपेक्षा केल्या तर चुकलं का?